अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मंडळी. तर गुरुपौर्णिमा म्हणजेच 29 जुलै त्या दिवशी या 5 राशींची भवितव्य अगदी उलटे होणार आहे, म्हणजेच अगदी चमकणार आहे. तर ही गुरुपौर्णिमा या राशींच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार आहे. तर मित्रांनो, 27 जुलैपासून मीन राशीमध्ये शनी असेल, ज्यामुळे 5 राशींचा खूप फायदा होणार आहे. तर 29 जुलै रोजी पौर्णिमेला काही अशा राशी आहेत की त्या राशींवरती माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे किंवा त्या राशींना त्याचा फायदा होणार आहे. तर या राशींचा सुवर्णकाळ चालू होतोय तो म्हणजे 29 जुलैपासून. यासह या 5 राशींच्या जीवनातील सर्व वेदना आणि जे काही दुःख आहे ते दूर होईल. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या राशी चिन्हांना खूप आनंद मिळणार आहे. तर मित्रांनो, माता लक्ष्मी या राशीवर संपत्तीचा वर्षाव करणार आहे. तर या राशींच्या सर्व वेदना आणि कष्ट संपतील. यासह या राशींच्या शुभ दिवसांची सुरुवात आता होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील, ज्यामुळे काही राशींचे नशीब बदलणार आहे आणि या राशींच्या लोकांना खूप मोठी अशी खुशखबर मिळणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींसाठी असणार आहे, जी काही राशींसाठी खूप शुभ अशी मानली जाते. म्हणून ही राशींची चिन्हे करोडपतीची संपत्ती असतील. त्यामुळे या राशींसाठी येणारे दिवस खूप चांगले असणार आहेत. या राशींचे चांगले दिवस 29 जुलैपासून सुरू होणार आहेत. तर मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांचे भाग्य उजळणार आहे अशी भाग्यवान राशी कोणती आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण त्यापैकी काही तुमचेही असू शकतात. तर 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमा आहे. तो पौर्णिमेचा दिवस हा हिंदू दिनदर्शिकेतील सर्वात शुभ दिवसांपैकी एक असा मानला जातो. तर हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो, जो गुरु शिष्य परंपरेला समर्पित केला आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान कार्तिकेय यांची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमा खूप खास असणार आहे. या 5 राशींच्या लोकांसाठी आषाढ पौर्णिमेचा दिवस हा फलदायी असेल. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. त्याचवेळी व्यवसाय आणि गुंतवणुकीचा देखील फायदा होईल. तसेच तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमची प्रगती होईल. आषाढ पौर्णिमेचा दिवस हा या राशींसाठी भाग्यवान असेल. कारण का असेल तर या दिवशी केंद्रबिंदू दृष्टियोग असणार आहे. तर मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये केंद्रदृष्टी योगाला शुभ आणि प्रभावशाली योगामध्ये गणले जाते. जेव्हा ग्रहांची ही विशेष दृष्टी तयार होते तेव्हा काही राशींसाठी ते नशीब, पैसा, करिअर आणि मानसनाच्या नवीन संधी या खुल्या होऊ शकतात. तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 29 जुलै 2026 रोजी शुक्र आणि मंगळ हे एकमेकापासून 90 डिग्रीमध्ये अंतरावर असणार आहेत. यासह दृष्टियोगाचे केंद्र तयार होणार आहे. शुक्र हा आनंद, समृद्धी, संपत्ती आणि प्रेमाचा घटक आहे, तर मंगळ हा धैर्य, ऊर्जा आणि पराक्रमाचे प्रतिनिधित्व करतो. तर या 2 प्रभावशाली ग्रहांचा हा विशेष संयोग जो आहे तो काही राशींसाठी हा कारकीर्द, आर्थिक परिस्थिती, मानस आणि कौटुंबिक जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तर या योगाचा सर्वात शुभ परिणाम या 4 राशींवरती दिसून येतो. माता लक्ष्मीच्या कृपेने या राशीवर अचानक संपत्तीचा पाऊस पडू शकतो. माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे मूळ रहिवासी आता राजासारखे जीवन जगणार आहेत. यासह या राशींच्या शुभ दिवसाची सुरुवात होणार आहे. तर खरा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर यापूर्वी आपल्या माता लक्ष्मीच्या खऱ्या भक्तांना या वाहिनीचा, माझ्या चॅनलचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा, जेणेकरून तुमच्यावर सुद्धा माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तर चला मग त्या भाग्यवान राशीबद्दल बोलूया, ज्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद या गुरुपौर्णिमेपासून मिळणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर या यादीमधली पहिली जी राशी आहे ती आहे मेष राशी. तर जर तुमची राशी मेष असेल तर मेष तुमच्यासाठी काही चांगली बातमी आणू शकते. बऱ्याच काळापासून पूर्ण होण्याची वाट पाहत असलेले काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही काळापासून तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे हळूहळू आता संपुष्टात येऊ शकतात. तर सर्वप्रथम आर्थिक परिस्थितीबद्दल बोला तर मग पैसा पण खूप चांगला नफा मिळवत आहे. जर तुमचे काही पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले जर असतील, एखाद्या व्यक्तीने जुना व्यवहार केला असेल किंवा त्यात तुम्ही अडकला असाल, तर यावेळी तो परत मिळण्याची खूप दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होईल. जर तुम्ही
एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामुळे आनंदी असतील आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. काहींना पदोन्नतीही मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून पगारवाढ किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल तर आता चांगली बातमी मिळण्याची खूप शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला नवीन ग्राहक मिळू शकतात. तुमची रखडलेली एखादी जुनी देयके जी असतील तर ती परत केली जाऊ शकतात आणि तुम्हाला व्यवसायामध्ये नफा मिळण्याची खूप शक्यता असणार आहे. जर तुम्ही नवीन प्रकल्प किंवा नवीन गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर परिस्थिती तुमच्या बाजूने असल्याचे यावेळेला दिसणार आहे. तर तथापि कोणताही निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घ्या. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे जर झाल्यास तर घरातील वातावरण हे अगदी आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे तुमचे संबंध हे अधिक दृढ होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि जर पूर्वी एखाद्या गोष्टीवरून जर वाद झाला असेल तर तो दूर करण्याची ही खूपच चांगली तुम्हाला वेळ आहे. तर एकंदरीत काय तर मेष राशीसाठी नवीन सुरुवात आर्थिक ताकद आणि कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी अनेक सुवर्ण संधी आणेल आणि आर्थिक परिस्थिती ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या शुभ कार्याचे नियोजन केले जाऊ शकते किंवा तुम्हाला कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास जास्त वाढेल. जर पूर्वी एखाद्या गोष्टीबाबत मतभेद जर असतील तर ते सोडवण्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे. एकंदरीत सिंह राशीच्या लोकांसाठी तर कारकीर्द, पैसा, व्यवसाय, आदर आणि कौटुंबिक आनंदाच्या बाबतीत सुद्धा हा काळ खूप शुभ ठरू शकतो. जर तुम्ही कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारासह पुढे गेलात तर यशाची शक्यता आणखी मजबूत होईल. तर या राशीतील पुढील रक्कम आणून देण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या यादीमधली जी पुढची राशी आहे ती राशी कोणती आहे तर ती आहे वृषभ राशी. तर ग्रहांची अनुकूल स्थिती तुमचे भाग्य वाढवू शकते आणि अशी अनेक कामे पूर्ण केली जाऊ शकतात जी बऱ्याच काळापासून रखडली होती. पण प्रथम आपल्या कारकिर्दीबद्दल आपण बोलूया. जर तुम्ही काम करत असाल तर कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात समाधानी असतील आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सुद्धा सोपवू शकतील. काही लोकांसाठी पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही तुमचे जुने प्रयत्न सकारात्मक परिणाम देऊ शकतात, त्यामुळे ही संधी तुम्ही अजिबात गमावू नका. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ खूप फायदेशीर ठरेल. नवीन ग्राहक मिळण्याची, जुना व्यवसाय वाढवण्याची आणि नवीन करार होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक अनुकूल दिसत आहे. गुंतवणुकीसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. तथापि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण तुम्ही माहिती घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे खूप शहाणपणाचे ठरणार आहे. तर विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीमुळे आपल्या भविष्यात आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. तर एकंदरीत या राशीच्या खूप फायदा मिळणार आहे. तर बघा, तूळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा ही आषाढी पौर्णिमा नशिबाचा पूर्ण आधार आणू शकते. व्यवसाय, गुंतवणूक, आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतात. जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला तर येणाऱ्या काळात यशाचे नवे मार्ग उघडू शकतात. या यादीतील पुढील रक्कम ही मीन राशी आहे. जर तुमची राशी ही मीन असेल तर ही आषाढी पौर्णिमा तुम्हाला दिलासा, यश आणि नवीन संधीचा संदेश देऊ शकतात. काही काळापासून जर तुम्हाला आर्थिक, मानसिक किंवा कारकिर्दीशी संबंधित कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने बदलत असल्याचे दिसून येईल. तर सर्वप्रथम आपण आर्थिक परिस्थितीबद्दल बोलूया. जर बऱ्याच काळापासून पैशांची कमतरता होती किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जर पैशाची व्यवस्था होऊ शकत नव्हती तर आता दिलासा मिळण्याची शक्यता खूप आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते किंवा तुम्हाला अपेक्षित नसलेल्या स्रोताकडून सुद्धा पैसे मिळू शकतात. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा जुन्या व्यवसायामध्ये जर अडकले असतील तर ते परत मिळण्याची चिन्हे देखील आहेत. त्यामुळे तुमच्या अनेक आर्थिक समस्या या दूर होऊ शकतात आणि भविष्यातील योजनावर
काम करणे हे सोपे जाणार आहे. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर घाई करण्याऐवजी चांगल्या योजनेसह तुम्ही पुढे जा. योग्य वेळी घेतलेले निर्णय हे तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा देऊ शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. तर कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नातेसंबंधामध्ये पूर्वीपेक्षा अधिक प्रेम आणि आपुलकी असेल. जर एखाद्या गोष्टीबाबत तुमचे मतभेद असतील तर संवादाद्वारे त्यावर तोडगा काढण्याची ही चांगली वेळ आहे. तर एकंदरीत मीन राशीसाठी ही आषाढी पौर्णिमा ही आर्थिक दिलासा, तुमच्या कारकिर्दीमध्ये यश, व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला लाभ आणि कौटुंबिक आनंदाचे प्रतीक आहे. जर तुम्ही धैर्याने आणि सकारात्मक विचारांनी तुमचे प्रयत्न जर चालू ठेवले तर येणाऱ्या काळामध्ये अनेक चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. आता आपण जाणून घेणार आहोत त्या उर्वरित भाग्यवान राशीबद्दल ज्यांच्यासाठी ही गुरुपौर्णिमेचा काळ हा खूप प्रेरणादायी आणि आशादायी मानला जातो. परंतु त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ज्योतिषशास्त्र हे शक्यता आणि पारंपरिक श्रद्धावर आधारित मानले जाते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे अंधविश्वासाने न पाहता सकारात्मक विचार, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांनाही तितकेच महत्त्व तुम्ही दिलं पाहिजे. तर गुरुपौर्णिमा हा केवळ ग्रहांचा दिवस नाही तर ज्ञान, संस्कार, गुरुभक्ती आणि आत्मविश्वासाचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले चांगले संकल्प आणि सत्कर्म हे जीवनाला योग्य दिशा देतात. चला तर मग जाणून घेऊया पुढील भाग्यवान राशीबद्दल. तर या यादीतील पुढची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे कर्क. जर तुमची राशी कर्क असेल तर हा काळ तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसापासून मनात असलेली अस्वस्थता कमी होईल. तुमच्या घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक सुद्धा होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. ज्यांना नवीन नोकरीची प्रतीक्षा होती त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. तर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ग्राहक वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन भागीदारी ही लाभदायक ठरू शकते. अडकलेली देणी परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळू लागेल. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरू शकते. विवाह, साखरपुडा किंवा नवीन वाहन खरेदीचे योग तयार होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ खूप प्रेरणादायी राहणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन कौशल्याचा अभ्यास सुरू केला तर त्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळा. योग, प्राणायाम आणि संतुलित आहार यांचा लाभ मिळेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेतल्याने मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. दानधर्म आणि गरजू लोकांची मदत केल्याने मन प्रसन्न राहील. तर कशी वाटली ही माहिती तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.